मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक सुपरस्टार आहेत ज्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली। त्यांनी बालकलाकार म्हणून दमदार भूमिका साकारल्याच शिवाय पुढे जाऊन ते चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार बनले। आज आम्ही तुम्हाला अशाच काही मराठी सुपरस्टार कलाकारांची माहिती देणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। महेश कोठारे मराठी सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे हे बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटात झळकले होते। महेश कोठारे यांनी छोटा जवान या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं। पुढे त्यांनी राजा और रंग, मेरे लाल या चित्रपटांमध्येही बालकलाकार म्हणून काम केले। त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी शुभमंगल सावधान, झपाटलेला, धूम धडाका, माझा चकुला, खबरदार, जबरदस्त अशा अनेक सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आणि या सिनेमात विविध भूमिकाही साकारल्या। पल्लवी जोशी यांनी सुद्धा आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती। त्यांनी दादा या सिनेमात काम केलं होतं। त्यावेळी त्यांचं वय 9 वर्ष होतं। त्यानंतर त्या नाग मेरे साथी, आदमी सड़क का, ड्रीम गर्ल या चित्रपटांमधून बालकलाकार म्हणून झळकल्या। पुढे तरुण वयात त्यांनी सौदागर, तहलका, मुजरिम, वो लड़की, रीटा, द काश्मीर फाइल्स अशा चित्रपटात त्यांनी काम केलं। तसेच अंताक्षरी, मराठी सारेगमप या शोचं अँकरिंग त्यांनी केलं। मध्ये त्या ग्रहण या मराठी मालिकेतही दिसल्या होत्या। उर्मिला मातोंडकर या प्रामुख्याने हिंदी सिनेमासाठी ओळखल्या जात असल्या तरी त्यांनी मराठीतील झाकोळ या सिनेमातून बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती। नंतर त्यांनी कलयुग, करम, मासूम या हिंदी चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं। पुढे तरुण वयात त्यांनी हिंदीत अनेक सुपरहिट चित्रपटात कामं केली आहेत। 2014 साली आलेल्या आजोबा या मराठी चित्रपटामध्येही त्या दिसल्या होत्या। नेहा पेंडसे हिंदी आणि मराठी सिनेक्षेत्र गाजवणारी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने देखील बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली। 1995 साली आलेल्या कॅप्टन हाऊस या मालिकेतून तिने काम करायला सुरुवात केली। त्यावेळी ती 10 वर्षांची होती। त्यानंतर तिने हसरते, खुशी, पडोसन यासारख्या टीव्ही मालिकेमधून तसे प्यार कोई खेल नहीं या हिंदी चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम केलं। पुढे तिने प्रमुख नायिका म्हणून प्रेमासाठी कमिंग सून, वंशवेल, अग्निदिव्य, शर्यत, बाळकडू अशा गाजलेल्या मराठी सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारल्या। बिग बॉस, मे आय कम इन मॅडम, माभीची घर पर है या हिंदी शोजमध्ये त्या झळकल्या होत्या। स्वप्नील जोशी मराठी सिनेमातील सध्याचा आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी ह्याने रामायण या गाजलेल्या मालिकेत रामपुत्र कुशची भूमिका साकारली होती। तेव्हा तो फक्त 10 वर्षांचा होता। त्यानंतर त्याने महाभारत या आणखी एका पौराणिक मालिकेत कृष्णाची भूमिका साकारली होती। 1991 साली आलेल्या जीवा सखा या चित्रपटामध्येही स्वप्नील जोशी ह्याने बालकलाकार म्हणून काम केलंय। त्यानंतर तरुणपणात त्याने अनेक सुपरहिट मराठी चित्रपटात काम केलं। मुंबई पुणे मुंबई, मितवा, दुनियादारी, तू ही रे, भिकारी, नवरा माझा नवसाचा 2 असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले। रुजुता देशमुख यांनी लहानपणापासूनच नाटकात काम करायला सुरुवात केली होती। याच काळात त्यांनी बालकलाकार म्हणून एक गाडी बाकी अनाडी, धुमाकूळ या चित्रपटांमध्ये काम केलं। पुढे तरुणपणी त्यांनी असामी, गडबड गोंधळ, रघुवीर, तुला शिकवीन चांगला धडा अशा चित्रपटामध्ये काम केलं। तसेच त्या दामिनी, आभाळमाया, कळत नकळत, राजा शिवछत्रपती अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही झळकल्या आहेत। निवेदिता जोशी यांनी लहानपणी अपनापन या हिंदी सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलं होतं। त्यावेळी त्या 12 वर्षांच्या होत्या। या सिनेमातील आदमी मुसाफिर है हे सुपरहिट गाणं निवेदिता यांच्यावर शूट झालं होतं। पुढे तरुणपणी निवेदिता जोशी यांनी ते दणादण या चित्रपटामधून मुख्य अभिनेत्री म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं। पुढे त्यांनी अशीही बनवाबनवी, थरथराट, बाळाचे बाप, ब्रह्मचारी, धूम धडाका, नवरी मिळे नवऱ्याला अशा अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या। पद्मिनी कोल्हापुरे सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी वयाच्या 7व्या वर्षापासून अभिनय करायला सुरुवात केली होती। त्यांनी जिंदगी, ड्रीम गर्ल आणि सत्यम शिवम सुंदरम अशा गाजलेल्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलंय। पुढे तरुण वयात त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केलं। तर चिमणी पाखरे, मंथन, प्रवास अशा मोजक्या मराठी चित्रपटांमध्ये त्या दिसल्या होत्या। स्पृहा जोशी मराठीतील आघाडीची अभिनेत्री स्पृहा जोशी हिने सुद्धा बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं होतं। ती आभाळमाया, दे धमाल या मालिकांमध्ये दिसली होती। तसेच तिने मायबाप या चित्रपटामध्येही बालकलाकार म्हणून काम केलंय। त्यानंतर शिक्षण पूर्ण केल्यावर
तरुण वयात तिने उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकांमध्ये कामं केली. पुढे तिने पेईंग घोस्ट, मला काहीच प्रॉब्लेम नाही, लॉस्ट अँड फाउंड, सूर राहू दे, देवा या सिनेमामध्ये ती दिसली होती. आदिनाथ कोठारे ह्यांना घरातूनच कला क्षेत्राचा वारसा लाभला आहे. बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. 10 वर्षाच्या असताना माझा छकुला या चित्रपटात काम केलं होतं. पुढे 2010 साली वेड लावी जीवा या सिनेमातून मुख्य अभिनेता म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याचे अनवट, अवताराची गोष्ट, निळकंठ मास्टर, पंचक आणि चंद्रमुखी हे चित्रपट गाजले. सचिन पिळगावकर, दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर यांनी वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. 1962 साली प्रदर्शित झालेल्या हा माझा मार्ग एकला या सिनेमामधून त्यांनी काम करायला सुरुवात केली. पुढे बायको माहेरी जाते, पाहू रे किती वाट, पडछाया, मधुचंद्र, अन्नपूर्णा, नंदिनी, अजब तुझे सरकार, बाजीरावचा बेटा या मराठी सिनेमांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून कामं केली आहेत. त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलं नाही. त्यांनी बालकलाकार म्हणून अनेक हिंदी आणि मराठी सिनेमे केले. त्यानंतर किशोर वयात असताना शोले सारखा सिनेमा मिळाला आणि ते स्टार झाले. पुढे अनेक गाजलेल्या सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं. नवरी मिळे नवऱ्याला, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, भूताचा भाऊ, एकापेक्षा एक, नवरा माझा नवसाचा अशा अनेक सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलंय. सोबतच या सिनेमात ते अभिनय करतानाही दिसले. तर हे होते मराठी चित्रपटसृष्टीतील असे सुपरस्टार ज्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती आणि पुढे जाऊन ते दिग्गज कलाकार बनले. या यादीमध्ये कोणता कलाकार राहिला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.